श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 6 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सोमवारी दुपारी 12:13 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 6 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर पहा, वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा येतात, परंतु ही जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा, या पौर्णिमे खूप मोठी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि या पौर्णिमेचं महत्त्व देखील खूप अधिक प्रमाणामध्ये सांगितलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच देवी लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, तिचा जन्म झाला होता. म्हणून ह्या कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. देवी लक्ष्मी ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची पूजा, सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी, पैसा प्रदान करत असते. पौर्णिमेचा अर्थच असा सांगितला गेला आहे की कोजागिरी म्हणजेच कोण जागर, म्हणजे कोण जागा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी 12 वाजेपर्यंत जी व्यक्ती देवीची सेवा, पूजा, उपासना त्याचबरोबर सेवा करत असते त्या व्यक्तीला देवी प्रसन्न होते आणि त्या घरावरती ती पैशांचा वर्षाव करत असते, म्हणजेच धनधान्य, समृद्धी ही प्रदान करत असते. म्हणूनच आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागर राहायचं आहे आणि देवीच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या देखील करायच्या आहेत. रात्री 12 वाजता आपल्याला देवीची पूजा करायची आहे. या पूजेमध्ये विष्णू, कुबेरदेव, त्याचबरोबर इंद्रदेव, चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव 16 कलांनी परिपूर्ण असतात आणि आपल्या प्रकाशातून अमृत वर्षाव करत असतात आणि म्हणूनच या दिवशी दूध हे आटवलं जातं आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवून ते ग्रहण केलं जातं. हे दूध पिल्यामुळे आपले आरोग्य जे आहे तर ते चांगले होते आणि आपल्या आरोग्यासंबंधित ज्या समस्या आहेत त्या देखील दूर होत असतात. तर बघा, कोजागिरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची तिथी आहे आणि त्यामुळे या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत, काही नियम जे आहेत, काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. कोणत्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्या सांगणार आहे. तर आपला जीव गेला तरीही चालेल, पण कोजागिरी पौर्णिमेला या 3 वस्तू कुणालाही देऊ नका. 99% लोकांना या गोष्टी माहीत नाहीत. असं जर आपण केलं तर लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात दारिद्र्य येईल, पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्यामुळे आपल्याला या 3 ज्या वस्तू आहेत तर त्या कुणालाही द्यायच्या नाही. कोणत्या 3 वस्तू आहेत, कोणते नियम या दिवशी आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. कोजागिरी पौर्णिमा हा असा दिवस आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते आणि या दिवशी जर आपण ह्या 3 वस्तू आपल्या घरातून कुणाला जर दिल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते, लक्ष्मी आपल्या घरातल्या साथ सोडून जाते. तर पहा, आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही दान करायच्या नाही, कारण पौर्णिमेचा दिवस आपण दान करण्यासाठी विशेष मानला जातो. परंतु त्या दान करण्याच्या वस्तूमध्ये तुम्हाला ज्या मी वस्तू सांगणार आहे तर त्या चुकूनही तुम्हाला दान करायच्या नाही. ह्या वस्तू जर तुमच्याकडून चुकून दान झाल्या तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी, दारिद्र्यता, गरिबी यायला लागते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील निघून जाते. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत. तर पहा, आपल्याला उद्या 6 ऑक्टोबरला
दिवसभरामध्ये, त्याचबरोबर 7 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजेपर्यंत ज्या काही वस्तू सांगणार आहेत त्या कुणालाही द्यायच्या नाही. तर पहा, बऱ्याच वेळा आपल्याकडून असं होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, प्रयत्न करत असतो, खूप देवाची पूजा करतो, उपाय करतो, परंतु त्या उपायाचं, सेवेचं आपल्याला कोणतंही फळ प्राप्त होत नाही. ज्या सेवा करतो, उपासना करतो त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि ह्या विशिष्ट तिथींना आपल्याकडून त्या गोष्टी घडल्या जातात आणि आपल्यावरती देवी लक्ष्मी नाराज होते आणि आपल्याला हेच समजत नाही की आपण एवढं सगळं करतो परंतु आपल्या घरामध्ये यश का येत नाही, आपल्या घरामध्ये सुख पैसा का येत नाही. तर त्याचं कारण असं असतं की आपण काही विशिष्ट तिथींना काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळत नाही. आता पहा, सर्वात महत्त्वाची वस्तू यामध्ये आहे ती म्हणजे दही. तर तुम्हाला कुणीही कितीही जवळचं असू द्या, तुमच्या घरातले जवळची तुमची बहीण असू द्या किंवा तुमचे मैत्रीण असू द्या, कुणालासुद्धा तुम्हाला ही एक वस्तू द्यायची नाही, ती म्हणजे दही. सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे दही. दही तुम्हाला या दिवशी चुकूनही कुणाला द्यायचं नाही. दही हे लक्ष्मी स्वरूप असतं. आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही दही इतर कुणाला दिलं तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्रदोष देखील निर्माण होऊ शकतो आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा निघून जाऊ शकते. घरातील लक्ष्मी साथ सोडून देऊ शकते. आणि शुक्र ग्रह हा आपल्या धनाशी संबंधित असतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह मजबूत नसेल त्या व्यक्तीकडे कितीही पैसा आला तरी टिकत नाही किंवा पैसा हा येत नाही. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मीठ. मीठसुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्यामुळे मीठसुद्धा आपल्याला आपल्या घरात कितीही जवळची व्यक्ती असू द्या तिला द्यायचं नाही. मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मीठ जर आपण इतरांना दिलं तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाऊ शकते. मीठ हे लक्ष्मी असते आणि ती लक्ष्मी जर आपण इतरांना दिली आणि ते बी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, तर ती लक्ष्मी आपल्या घरातून दुसऱ्याच्या घरात निघून जाते. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पैसे. या दिवशी तुम्हाला चुकूनही कुणाला पैसे उधार द्यायचे नाहीत किंवा कुणाचे उधार घ्यायचे देखील नाहीत. आता बघा, आपण दुकानात जातो आणि दुकानातून वस्तू खरेदी करतो आणि त्यांना पैसे देतो. तर आपण जेव्हा दुकानातून काहीतरी खरेदी करतो त्यावेळेस आपण ते पैसे देतो. उसने पैसे आपण कुणालाही द्यायचे नाही. आपण फक्त काही वस्तू जर खरेदी करायच्या असतील तर त्या खरेदी करू शकतो, परंतु आपले स्वतःचे पैसे कुणाला उधार किंवा कुणाकडून उधार घ्यायचे नाही. त्याचबरोबर लोखंडाच्या वस्तू देखील तुम्हाला या दिवशी दान करायच्या नाही. असं म्हटलं जातं लोखंडाचं दान केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही दारिद्र्य आहे ते निघून जातं. परंतु कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही लोखंडाचं दान करायचं नाही. आणि आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष देखील निर्माण होत असतो जर आपण लोखंडाच्या वस्तू कोजागिरी पौर्णिमेला इतरांना कुणाला जर दान केल्या तर. आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावरती नाराज होते, म्हणून लोखंडाचं दान देखील आपल्याला करायचं नाही. त्याचबरोबर आपल्या घरातला जो झाडू आहे तो सुद्धा तुम्हाला इतरांना कुणाला द्यायचा नाही. बऱ्याच वेळा काय होतं की शेजारच्याचा झाडू जर खराब झालेला असेल तर तो म्हणतो थोडा वेळ मला झाडू दे माडायला, परंतु आपण चुकूनही द्यायचा नाही. आणि या दिवशी आपल्याला चुकूनही या झाडूला कुणालाही द्यायचं नाही, कारण झाडू देखील लक्ष्मी झाडूला मानलं जातं आणि आपली लक्ष्मी आपण कुणालाही द्यायची नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये दूध मागण्यासाठी कोणी आलं तर दूध देखील तुम्हाला या दिवशी कुणालाही द्यायचं नाही. कारण कोजागिरी पौर्णिमेला दूध हे आपण घरामध्ये आटवतो आणि ते दूध देखील तुम्हाला इतरांना कुणाला द्यायचं नाही. जर आपण आपल्या घरातलं दूध जर इतरांना दिलं तर आपल्याला चंद्रदोष हा लागत असतो. आपण आपल्या घरातलं दूध जे आहे तर ते इतरांना देऊ नये. आपण बाहेरून खरेदी करून आणू शकता, परंतु आपल्या घरातलं दूध हे इतरांना द्यायचं नाही. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी पाळायच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. त्याचबरोबर ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी भरपूर सेवा पूजा उपासना केल्या जातात आणि काही कामं जी आहेत ती सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी करायची नाहीत. ती कोणती आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर या दिवशी तुम्हाला चुकूनही कुणाशी भांडण करायचं नाही, कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाला अपशब्द देखील आपल्याला बोलायचं नाही. त्याचबरोबर घरातील महिलांचा अपमान करायचा नाही.
आदर करायचा आहे. या दिवशी चुकूनही आपली आई, बहीण किंवा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा अपमान करायचा नाही. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार, मद्यपान करणंसुद्धा अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर कांदा, लसूण हे देखील आपल्याला आपल्या खाण्याच्या पदार्थामध्ये जेवण बनवताना वापरायचा नाही. कारण या दिवशी कोजागिरी पौर्णिमा जी आहे, तर या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपल्याला परिधान करायचे नाही. कारण हा काळा रंग अशुभ मानला जातो आणि कोजागिरी पौर्णिमा आहे, तर या दिवशी आपल्याला हा कलर वापरायचा नाही. तर पहा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक प्रकारचे शुभ कार्य केले जातात. कुणी घर घेतं, कुणी घराचे प्रवेश करतं. तर बरेचसे शुभ कार्य केले जातात. परंतु आपल्याला संध्याकाळच्या वेळी कोणत्याही पैशाचा व्यवहार हा करायचा नाही. तर लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्याला चुकूनही पैशांचा व्यवहार म्हणजे संध्याकाळी पैशांचा व्यवहार हा करायचा नाही. तर पहा, अशी काही कामे आहेत तर ती चुकूनही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची नाहीत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.